नमस्कार शेतकरी बांधवांनो. कपाशी पिकात शेवटची फवारणी आपण कुठली घेतली पाहिजे, कुठली कीटकनाशक, कुठले बुरशीनाशक वापरल्यास आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतील, याविषयी थोडक्यात व अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ही फवारणी घेताना आपल्याला अळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक वापरायचे, रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक वापरायचे, त्याचबरोबर आपल्या कपाशी पिकाची पातीगळ होऊ नये व पात्याची संख्या जास्त लागण्यासाठी, पात्याचे रूपांतर लवकरात लवकर बोंडामध्ये होण्यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये एका बुरशीनाशकाचा त्यासोबत एका विद्राव्य खताचा वापर करणे गरजेचे आहे. थ्रिप्स आणि अळीचे एकत्रित नियंत्रण होण्यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये क्रिस्टल कंपनीचे अपेक्स 30 मिली प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे. यामध्ये आपल्याला फिप्रोनिल प्लस इमामॅक्टिन बेंझोएट असे 2 घटक आहेत, ज्यामुळे आपल्याला थ्रिप्स असेल त्याचबरोबर अळी असेल यासारख्या या 2 प्रकारच्या किडीवर नियंत्रण भेटणार आहे. जर आपल्याला अपेक्स हे कीटकनाशक उपलब्ध झाले नाही तर आपण फिप्रोनिल 5% SC फॉर्म मध्ये असलेले, जसे की बायर कंपनीचे अगोदर रिजेंट येत होते, असे कुठल्याही हे घटक असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक आपण 30 मिली प्रतिपंप घेऊ शकता, ज्यामध्ये आपण टाटा कंपनीच्या सोनिफ्लो हे कीटकनाशक वापरू शकता. यासोबत आपल्याला फक्त अळीच्या नियंत्रणासाठी इमामॅक्टिन बेंझोएट 10 ग्राम प्रतिपंप हा घटक असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक घ्यायचे आहे. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपण डायफेन्थ्युरॉन घटक असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक 12 ते 15 ग्राम प्रतिपंप याप्रमाणे वापर करू शकता, जसे की सिजंटा कंपनीचे पेगासस, किंवा शेतकरी बांधवांनो आपण आसेटेमाप्राइड घटक असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक वापरू शकता. याचे प्रमाण आपल्याला 10 ग्राम प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आपल्या कपाशी पिकाची पातेगळ थांबून आपल्या कपाशी पिकात जास्तीत जास्त पाते लागण्यासाठी व पात्याचे रूपांतर लवकरात लवकर बोंडामध्ये होण्यासाठी, बोंडाचे वजन वाढण्यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये लोटोबट कंपनीच्या क्युमॅक्स 25 ग्राम प्रतिपंप याप्रमाणे वापर करायचा आहे. क्युमॅक्सचा वापर केल्यामुळे आपल्याला कपाशी पिकाची पात्याची संख्या वाढेल. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, पाते गळ सुद्धा कमी होते, कारण कपाशी पिकाला पाते तयार करण्यासाठी लागणारा फॉस्फरस असेल, बोरॉन असेल व ते बोंड पोसण्यासाठी लागणारा पोटॅश असे तिन्ही घटक या विद्राव्य खतामध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला या फवारणीमध्ये या खता क्युमॅक्सचा वापर करायचा आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, बुरशीमुळे सुद्धा आपल्या कपाशी पिकाची पाते गळ होत असते. सध्या दमट वातावरण आहे, त्यामुळे आपल्याला बुरशीनाशक या फवारणीमध्ये वापरायचं आहे. त्यामध्ये आपण हेक्झाकोनॉझोल घटक असलेले करू शकता, जसे की टाटा कंपनीचे कॉन्टॅक्ट प्लस या बुरशीनाशकाचा आपल्या फवारणीमध्ये वापर करायचा आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे आपल्याला आपल्या कपाशी पिकात थ्रिप्स आणि अळीच्या नियंत्रणासाठी अपेक्स या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. बुरशीनाशकामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट प्लस या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, किंवा हे घटक असलेले कुठलेही बुरशीनाशक आपल्याला फवारणीमध्ये वापरायचे आहे. पण आसेटेमाप्राइड किंवा डायफेन्थ्युरॉन घटक असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक या दोन्हीपैकी कुठलेही एक कीटकनाशक घेऊ शकता शेतकरी बांधवांनो. आणि आपल्या कपाशी पिकाची चांगली जास्त पाते धारणा होण्यासाठी आपल्याला क्युमॅक्स वापरायचे आहे. शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे नियोजन केल्यास आपल्याला जबरदस्त कपाशीवर पांढऱ्या माशी असेल, मावा असेल, थ्रिप्स असेल, तुडतुडा असेल व पाते गळ्याची संख्या प्रॉब्लेम असेल यासारख्या समस्येवर एक जबरदस्त रिझल्ट भेटणार आहे. शेतकरी बांधवांनो, आपला हा व्हिडिओ आवडलास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. आपण जर चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.